शिक्षक कृति महासंघ जिला गोंदिया के बैनर तले प्राथमिक शिक्षक संगठन की ओर से अपनी विविध मांगों को लेकर 25 सितंबर को स्थानीय डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर चौक से लेकर जिलाधिकारी कार्यालय तक बाइक रैली निकाली गई, जिसमें बड़ी संख्या में शिक्षक सम्मिलित हुए। इस आंदोलन के लिए सभी शिक्षकों ने एक दिन का सामूहिक अवकाश लिया। बता दे कि राज्य में सुधारित शिक्षक संघ मान्यता एवं संविदा शिक्षक भर्ती के निर्णय का क्रियान्वयन करने की भूमिका राज्य सरकार ने ली है। इसका राज्य के सभी शिक्षक संगठनों द्वारा कड़ा विरोध किया जा रहा है। उनका कहना है कि यदि इस निर्णय पर क्रियान्वयन शुरू किया गया तो राज्य के ग्रामीण क्षेत्रों के 1,85,000 विद्यार्थी एवं 32,000 से अधिक शिक्षकों का भविष्य अंधकार में हो जाएगा। शिक्षकों की प्रमुख मांगों में 15 मार्च का संचय मान्यता का शासन निर्णय रद्द करने, शैक्षणिक अशैक्षणिक कार्यों के निर्णय में शिक्षक संगठनों से चर्चा कर उसमें दुरुस्ती करने, विद्यार्थियों को निःशुल्क गणवेश अविलंब देने के लिए क्रियान्वित की जा रही गणवेश योजना रद्द कर पुरानी पद्धति से ही गणवेश योजना क्रियान्वित करने, जिन स्थानों पर पाठ्य पुस्तकें उपलब्ध नहीं हुई है वहां स्वाध्याय पुस्तिका देने, जिला परिषद प्राथमिक शिक्षकों को मुख्यालय में रहने की शर्त रद्द करने, शिक्षकों के लिए 10, 20, 30 की आश्वासित प्रगति योजना लागू करने, पदवीधर विषय शिक्षकों के लिए एकमुश्त पदवीधर वेतन श्रेणी लागू करने, पुरानी पेंशन योजना लागू करने, अनुकंपा आधार पर नियुक्त शिक्षकों के लिए टीईटी परीक्षा पास करना अनिवार्य होने का शासन निर्णय रद्द करने आदि मांगों का समावेश था। जिलाधिकारी कार्यालय के समक्ष पहुंचने के बाद संगठन के प्रतिनिधि मंडल की ओर से अपनी मांगों से संबंधित निवेदन सौंपा गया। आज गोंदिया जिल्ह्यातीलच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षक किरकोळ रजा घेऊन या आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहे। शासनाच्या जिल्हा परिषद शाळांच्या विरोधात, खाजगीकरणाच्या विरोधात जिल्हा परिषदच्या शाळा टिकवण्यासाठी आज शिक्षक रस्त्यावर उतरला, हे शासनासाठी खूप लाजिरवाणी गोष्ट आहे असं मला म्हणायचं आहे। कारण आम्हाला गुरुजीला जे काम दिलेलं आहे विद्यार्थ्यांना शिकवण्याचं, ते काम आम्हाला करू द्या अशी अर्थ हाक आम्हाला शासनाला करावी लागत आहे। हे आमच्यासाठी आनंदाची आहे, विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बाब आहे, परंतु शासनासाठी मात्र खूप लाजिरवाणी गोष्ट आहे। कारण तुम्ही ज्या कामासाठी आमची नेमणूक केली तो काम आम्हाला करू न देता तुम्ही इतर कामाला गुरुजीला जुंपवून ठेवलात आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम आमचं कमी झाल्यामुळे विद्यार्थी आणि जिल्हा परिषदच्या शाळा आज शासनाच्या अशा धोरणातून बदनाम होत आहे आणि त्यामुळे आमच्या जिल्हा परिषदच्या शाळा तुटण्याची भीती भविष्यात निर्माण झालेली आहे। आणि त्यासाठीच आज या गोंदिया जिल्ह्यातील संपूर्ण संघटना, राज्यातील संपूर्ण संघटना शासनाच्या या धोरणाच्या विरोधात उतरलेल्या आहेत। तर आज 25 सप्टेंबरला पूर्ण राज्यामध्ये एक दिवसीय रजा आंदोलन हा शिक्षकांचं आंदोलन आहे आणि शासनाला या आंदोलनाच्या माध्यमातून सांगायचं आहे की प्रत्येक गावामध्ये ज्या शाळा आहेत आणि बऱ्याचशा शाळा ह्या 20% खाली देखील आहेत, मग तो जो विद्यार्थी आहे तो शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून आमची मागणी आहे। 15 मार्चचा जो शासनाचा पत्रक आहे आज की त्यांनी पर्सेंटेजच्या आधारे विद्यार्थ्यांच्या मागे शिक्षकांची नियुक्ती करण्याचं जो निवेदन केलेलं आहे त्या मुख्य मागणीसह कंत्राटीकरण पद्धतीने जे शिक्षकांची नियुक्ती आहे त्याचा विरोध करण्याकरता आणि त्यासह अनेक मागण्या आमच्या या जिल्हा स्तरावरील नव्हे तर राज्य स्तरावरील मागण्यांच्या पूर्णतेकरता आम्ही या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत। तेव्हा शासनाने या मोर्चाची दखल घ्यावी, अन्यथा येत्या काही दिवसामध्ये यापेक्षाही भव्य दिव्य आंदोलन या महाराष्ट्र राज्यामध्ये चालेल। तेव्हा आज आपल्या माध्यमातून शासनाला सांगू इच्छितो की आमच्या ज्या काही राज्य स्तरावरील मागण्या आहेत, शिक्षण वाचवा, विद्यार्थी वाचवा, शिक्षक वाचवा, विद्यार्थ्यांना शिकवू द्या आणि त्याचकरता आमचं हे भव्य दिव्य आंदोलन आहे। एवढंच मी आजच्या प्रसंगी आपल्याला सांगू इच्छितो।